नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागची जी जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस सरकारनं 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज मदतीचं हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं. आता तुम्ही म्हणता वारंवार वारंवार तेच काय सांगता, पण खरी मजेशीर माहिती याच्या पुढे, कारण त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरं वास्तव आहे तरी काय नेमकं. आता ही अतिवृष्टी झाली, सरकारनं पॅकेज जाहीर केलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मात्र आणखीही बरेच शेतकरी म्हणालेत की आम्हाला मिळाली नाही. मग अतिवृष्टीची मदत मिळाली नाही, काही म्हणतात रब्बीचं अनुदान मिळालेलं नाही. मग आता एवढी 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना आणखी मदत मिळाली नाही आणि या अतिवृष्टीमध्ये इतकं भयानक शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. म्हणजे नदी नाले फुटले होते, शेत वाहून गेले, शेतातले पिकं वाहून गेले, काही शेतकऱ्याचे घर वाहून गेले, कोणाच्या शेळ्या वाहून जाय, कोणाचे बैल वाहून जाय, कोंबड्या वाहून जाय, असं लय नुकसान झालं. आणि असं नुकसान झाल्यामुळे आपल्या सरकारची हे पहा सध्या लय गरिबी, लय तंगी चालू आहे. आता ही तंगी चालू असल्यामुळे ह्या काही सामाजिक संस्था असतात, काही देणगीदार असतात, काही कंपन्यावाले असतात, म्हणजे हे मोठमोठाले लोक यानं काय केलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी दिली किंवा या ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्याचे घर वाहून गेले, जे उघड्यावर पडलेले आहेत, त्याला मदत द्यावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये या लोकांनी मदत केली. आता ती मदत होती शेतकरी मित्रांनो 1,06,57,96,331 रुपये ही मदत केली होती. आणि ह्या मदतीचा उद्देश काय होता या लोकांचा, की बाबा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्याचे संसार उघड्यावर पडले, त्यासाठी या नागरिक, काही सामाजिक संस्था, उद्योग समूह, म्हणजे बरेच देणगीदार लोक असतात, याने ही मदत दिली होती. मात्र या सरकारनं ती जे काही 1 अब्जाच्या वर मदत जमा झाली होती, त्याच्यातून फक्त आता किती देण्यात आली ते बघा. आणि याची माहिती घेतलेली आहे. कोकट नावाचे एक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी विभागाकडे अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये ही माहिती उघड झाली की मदत किती जमा झाली आणि वाटप किती झाली. तर वाटप फक्त 75,000 रुपये ही वाटप लोकांना केलेली आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना. आता याच्यात लक्षात घ्या मित्रांनो, एवढी मदत लोक दान देतात आणि तरी हे सरकार त्या मदतीची वाटप करत नाही. आणि त्या माहिती अधिकारात मग त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जे काही माहिती मिळाली, त्यांच्या उत्तरानुसार जे काही पूरग्रस्त असतील, आपत्तीग्रस्त असतील, यांच्या अर्जाची छाननी करून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ही मदत बाकी मग राहिलेले जे कोणते शेतकरी असतील यांना देण्यात येते असं सांगण्यात आलंय. आता मला सांगा, ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास या लोकांनी मदत केली असेल. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता चालू आहे डिसेंबर, म्हणजे 3 महिने झालेत आणि आणखी फक्त 75,000 रुपयेच मदत देण्यात आलेली आहे आणि बाकीची मदत आणखी देण्यात आलेली नाही. मग जे काही सरकारचे 32,000 कोटी होते ते सुद्धा शेतकऱ्यापर्यंत सगळ्या काही पोहोचलेले नाहीत. आणि ही सुद्धा जी लोकांनी मदत केली होती देणगी म्हणून, ती सुद्धा आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. फक्त 75,000 रुपये देण्यात आले. आता यावरून तुम्हाला काय वाटत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.